साहित्य संपदा कला मंचचा हा अभिवाचनाचा रंगमंचीय आविष्कार माझी जन्मठेप। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्रम भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी हजेरी लावली। पहाटेच्या पवित्र दर्शनासोबतच दिवसभर मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता। मंदिराचा गाभारा व परिसर रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आला होता। तसेच विद्युत रोषणाईने मंदिर उजळून निघाले होते। मध्यरात्री 12 वाजता शासकीय महापूजा पार पडली। या पूजेस माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, भोसरीचे आमदार महेश लांडगे, खेडचे आमदार बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश कौदरे व इतर मान्यवर उपस्थित होते। पूजेनंतर वेदपठण करण्यात आले आणि प्रत्यक्ष यात्रेस सुरुवात झाली। भाविकांनी हर हर महादेव आणि भीमाशंकर महाराज की जयच्या जयघोषात दर्शन घेतले। यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली 21 अधिकारी, 221 पोलीस कर्मचारी, 60 होमगार्ड आणि श्वान पथक तैनात करण्यात आले होते। गर्दीच्या ठिकाणी CCTV कॅमेरे आणि चित्रीकरण पथकेही कार्यरत होती। बस स्थानक ते मंदिर मार्गावर बेलफुले, पेढे आणि खाद्यपदार्थाची दुकाने सजली होती। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी 35 मिनी व मोठ्या ST बसेसची व्यवस्था करण्यात आली होती। तसेच आरोग्य विभागाचे वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते। अवैध दारू आणि भांग विक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही कारवाई केली।